माझं नाव राजू जगन्नाथराव जयवळ, खडी रोड, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 26. आता इथे काय रोडचे इतके प्रॉब्लेम आहेत की आता कितीतरी रोड बनतोय, ठीक आहे, ड्रेनेजचे तर ऑलरेडी आहेच, म्हणजे फक्त महानगरपालिकेमध्ये आहे, पण सगळ्यात खेडगड भाग म्हटला समजा गावंढळ तर आहे खेड्यातला भाग. इथं ड्रेनेज नाहीये, इथे पाईपलाईन आताशी टाकली, आता रोडचं काम चालू आहे, रोडचं काम अर्धवट करून ठेवले. पावसाळ्यात ते नुसते ऍक्शन बसले, धंदे तर काहीच राहिले नाहीत, सगळे धंदे बुश झाले. आता ह्या इलेक्शन नंतर काय होईल ते आता पाहू, आता काय होतं. आता एवढे समस्या आहेत ते सगळं सुटतील असं यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाला कोणत्या माणसाला निवडताल? आता हे शिवसेनेचे हरिभाऊ रुदाजी होळे पाटील म्हणून आहेत, त्यांचे तर ते माणसं जर आमच्याकडे चांगलेच पॉझिटिव्ह समजा. ते कसे येतात, भेटतात, बोलतात, थोडे ऍक्टिव्ह आहेत, सप्ताह असतो त्यांचा. आणि मेन म्हणजे कसं राहते की छोट्या मोठ्या गोष्टीला सुद्धा त्यांचं सहकार्य राहते. बाकीचं अजून कोणी भेटले नाही आम्हाला, पण यांचं सहकार्य आम्हाला पहिल्यापासून राहिले, तर त्यांचे चान्सेस चांगले आहेत आमच्याकडनं समजा. नाव आकाश कोकणे, मी राहायला खडी रोड, सातारा परिसर, देवळाई चौकात राहिला आहे. आमच्या भागात सध्या समस्या ज्या आहेत ते तुम्ही बघू शकता. सध्या रस्त्याचे काम चालू आहे, पण हे काम मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. ज्या कामाला फक्त 2 ते 3 महिने लागले पाहिजेत ते काम 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे समस्या म्हणजे परिसरातल्या सर्व नागरिकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. त्याच्यासोबतच ड्रेनेजचं काम चालू आहे, तेही काम रखडलेलं आहे. समोर पाईपलाईन फोडून ठेवली, तेही काम तसंच पडलेलं आहे. 3 महिन्यापासून गाड्या येत नाहीत, जात नाहीत. ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे आणि ह्या भागात चोऱ्यांचं एक खूप जास्त प्रमाण आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. महिन्याभरात 1-2 चोऱ्या आरामशीर होतात. तर त्यासाठी माझं असं म्हणणं आहे, कसं जे पण कोणीही सत्तेत आलं तर त्यांनी ह्या आमच्या बेसिक समस्या सोडवायला पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. आता एवढे पक्ष आहे, भाजप आहे, सेना आहे, तुम्हाला काय आम्हाला वाटतं कोणी अपेक्षा तर भाजपकडनंच आहे. दुसरं तर काही, कारण केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे, तर महानगरपालिकेतही त्यांचं सरकार आलं तर फंड जास्त आहे, विकास कामं जास्त होतील असं मला वाटतं. माझं एक वैयक्तिक मत असं आहे. त्यामुळे आमचं समर्थन तर भाजपलाच आहे. बरं, ठीक आहे. तिथे आल्यानंतर हे सगळं समाधान होईल असं तुम्हाला वाटतं? हा, भाजपची सत्ता आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की कामं मार्गी चांगल्या पद्धतीने लागतील. जगनराव वाघ. पाईपलाईन होऊन पडली, कधी चालू होती, काय होती? एरियाचं नाव सांगा. खडी रोड. खडी रोड, सातारा परिसर. हा, देवाई परिसर. काय समस्या आहे तुमच्या एरियामध्ये? आमच्या एरियामध्ये लाईटची बी आहे, पाणी नाही, रोड नाही. आता हे सगळं हा, बरसात पाण्याची एवढी बहीण होती की पाहिजे काम नाही. आता हे सगळ्या समस्याचं समाधानासाठी तुम्ही कोणाला मत देणार? जे काम करून त्याला देऊ, आम्हाला काय पाहिजे, दुसरं काम पाहिजे. भाजप आहे, शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे, जे कोणी असं तर पार्टीशी काय मतलब काम करणारा पाहिजे एरियात. हो. पार्टीशी काही घेणं देणं नाही. हो. आपल्याला नगरसेवक कसा हवा, थोडक्यात आपल्या शब्दात सांगा. नगरसेवक म्हणजे काम करणारे असावेत. हा. आणि इकडचा गुंठेवारीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागायला पाहिजे. सर्वसामान्य लोक राहतात तिकडे, ही अपेक्षा आहे. पुन्हा अजून काय रोड, रस्ते, ड्रेनेज लाईन वगैरे काय समस्या? ड्रेनेज लाईन, रस्ते तर आहेतच झालेले, काही खालीवर, ठीक आहे. तर आता जे काही तुमची समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणता माणूस निवडणार, कोणता पक्ष वगैरे काय? तसं कुठल्या पक्षाचं नाव नाही सांगू शकत, पण काम करणारा नगरसेवक. काम करणार? RD जाधव, राहायला शिवाजीनगर. राहायला शिवाजीनगर. तुमचा प्रभाग क्रमांक 27. काय एरिया मध्ये समस्या तुमच्या? आमच्याकडं आता डेव्हलप झालं आहे, पहिल्यांदा डेव्हलप नव्हतं. आता इकडं बायपासला जर यायचं असेल पाहुण्याकडं, जे बायपासला जे खडी रोड वगैरे हे जे नवीन एरिया आले, इकडे रोड नाही व्यवस्थित, आणि सांगायचं म्हणजे सुविधा नाही, संडास बाथरूम, हे पाणी नाही ना. आता या एरियामध्ये सगळ्या सोय सुविधा होण्यासाठी तुम्ही आता कोणता त्रास पक्ष, काढावा लागला ना आम्हाला. कोणता पक्ष आता? आता पक्षाशी आम्हाला नाही, आम्हाला जो काम करतो तो आम्ही पक्ष देऊ, तो समजू आम्ही. जो काम करणारा माणूस, फक्त काम करणारा, पक्षाला सोडून द्या कोणते. सगळे पक्षावाले कसं आहे, कामापुरते निवडून आले की बस हे करू ते करू म्हणतात. मग आता काम करणारा माणूस म्हणजे कोण असं वाटतं पक्षामध्ये कोणी असेल? पक्ष असो या पक्षावाला असो, कोणी जो असो. आम्ही समजा आमच्या लोकांना येऊन त्यांनी आश्वासन दिलं, समजा त्यांनी सांगितलं की हे काम आम्ही करू,
पाणी देऊ, रोड करू, असं करू तसं करू, जे समस्या आमच्या केल्या त्यांनी. आता आश्वासन दिलं म्हणजे केल्यासारखं किंवा काही करतात. बरेचसे इकडे केलेले आहे आमचे त्या साईडला.